बघा, वेळ ही खूप महत्वाची असते आणि जो वेळेचं पालन करतो तोच यशस्वी होतो. चला आपण जाऊयात घड्याळ या टॉपिक मधील एक प्रश्न. बघा, घड्याळातील प्रश्न असा आहे, 4:15 झाले असता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? घड्याळाचा जर आपण इंटरफेस पाहिला तर लक्षात घ्या, हे असं घड्याळ आहे. आता आपल्याला वेळ दिली कुठली? 4. तर 1, 2, 3 आणि 4 म्हणजे एक काटा इथं 4 वरती असेल आणि दुसरं काय म्हटलंय 15 मिनिटं झाले म्हणजे इथं 15 मिनिटं, दुसरा काटा इथं असेल. या दोघांमधलं अंतर किती असतं? तर 30 अंश असतं. याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकत आहोत, त्या डिटेल व्हिडिओ मध्ये पाहून घ्या, याची डिटेल माहिती ती तुम्हाला मिळून जाईल. अशा 30 मिनिटाचा 30 अंशाचा कोन तर झालेला आहेच, परंतु झालं काय, हा जो 15 मिनिटाचा काटा पडाला कोणता? हा मोठा, हा 15 मिनिटाचा यांनी जो वेळ कापला, यामुळे झालं काय, ह्या तास काट्याला काही अंशी पुढे सरकावं लागलं. मग ते किती? तर ते नेहमी ह्या एकूण मिनिटांच्या अर्ध असतं. लक्षात ठेवा, 15चे अर्धे किती होतं? 7.5. 30 अंशाचा ऑलरेडी कोन होता, यांनी काही अंतर कापलं, त्यामुळे ते अंतर आपण यामध्ये ऍड केलं तर मला वाटतं याची बेरीज होती 37.5 अंश. म्हणजेच 4:15 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 37.5 इतक्या अंशाचा कोन तयार होतो. ऑप्शन क्रमांक 2. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जाण्या अगोदर मी जो तुम्हाला पुढचा प्रश्न सांगतोय, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चला, धन्यवाद.